नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यातील काव्य 19वे अभंगवाणी या अभंगवाणीचा अभ्यास करणार आहोत. अभंग हा एक प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्य प्रकार आहे. तसेच अभंग हे एक अक्षरवृत्त आणि छंदाचा प्रकार आहे. आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्य प्रकाराचा व छंदांचा प्रथम उपयोग केला. अभंग हा एक काव्य प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रात पाहावयास मिळतो. येथे संत मुक्ताई आणि संत तुकाराम यांच्या अभंगांची माहिती आपण मिळवणार आहोत. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. त्यांच्या आईवडिलांचे नाव रुक्मिणी आणि विठ्ठलपंत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव त्यांची भावंड. यात सर्वात लहान मुक्ताई. समाजाद्वारे त्या चौघ भावंडांचा तिरस्कार करण्यात येत होता. त्या द्वेषाला कंटाळून संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला झोपडीत बंद करून घेतले. त्याचवेळी आपल्या थोरल्या भावाची समजूत घालण्यासाठी त्यांच्याद्वारे हे अभंग गायले गेले आहेत. हे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे काही ताटीचे अभंग देण्यात आलेले आहे, त्यांना आपण अभ्यासू. 6वे म्हणजे सोसावे. थोरपणा म्हणजे मोठेपणा. भूतदया म्हणजे काय तर प्राणीमात्रांविषयीची दयाभाव. कवनाशी म्हणजे कोणाशी. समदृष्टी म्हणजे समानतेने पाहणे, समान दृष्टी. ताटी म्हणजेच झोपडीचे दार. भावार्थ. संत जेणे व्हावे जगी, बोलणे सहावे. तरी अंगी थोरपणा, जया नाही अभिमान. थोरपणा जेथे वसे, तेथे भूतदया असे. रागे भरावे कवनाशी, आपण ब्रह्म सर्वदेशी. ऐसी समदृष्टी करा, ऐसी समदृष्टी करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. भावार्थ. मुक्ताई म्हणतात की ज्यांच्या अंगी थोरपणा असतो त्यांनी बोलणे सहन करावे. आपल्या ज्ञानाचा कोणताही प्रकारचा अभिमान नाही, तोच मनुष्य मोठा असतो. जेथे दया आणि क्षमेचा भाव असेल त्यांच्याच अंगी मोठेपणा येतो. आपण कोणावरही राग करू नये. सर्वांवर आपली समदृष्टी ठेवा. राग सोडून सर्वांना क्षमा करा. आणि आता दार उघडून बाहेर या. ज्ञानेश्वरा, आता दार उघडून बाहेर या. संत तुकाराम वारकरी परंपरेतील ज्येष्ठ संत कवी. ते विठ्ठलाचे भक्त होते. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांना निसर्गरूपी ईश्वराचे दर्शन दिसते. हे त्यांच्या या अभंगातून आपल्याला दिसून येते. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण अभंगांना गाऊ. वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आवडिती. ऐनी सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. सोयरी. सोयरी म्हणजे काय तर सगळे संबंधी. वनचरे, वनात विहरणारे प्राणी. पृथ्वी म्हणजेच पृथ्वी. क्रीडा म्हणजे खेळ, येथे रमण्याची एखादी क्रिया. विद्यार्थी मित्रांनो, या अभंगातून संत तुकाराम महाराज म्हणतात की ही वृक्षावली आपले सगळे सोयरे आहेत. वृक्षावलीपासून खूप सारे फायदे आहेत. या वनात रमणारे पशुपक्षी यांचे आपल्या मनाशी तर खरं नातच आहे. या वनाचे मंडप म्हणजे आकाश, तर ही धरती एक आसन आहे. या एकांतवासात सर्वांनाच आवडते. यातच माझी सुद्धा मन रमते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम महाराजांना निसर्गात हा देव दिसतो आणि या निसर्गरूपी देवातच त्यांचे मन हे रमत असते. चला विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपण संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू.